सांगलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाविरोधात काँग्रेस असा संघर्ष आता शिगेला पोहोचलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काँग्रेसमध्ये आता पोस्टर वार सुरू झालाय। या पोस्टर वारमुळे निवडणुकीत प्रचाराआधीच आता रंगत आली। मशाल नाय विशालपासून सुरू झालेल्या सांगलीतल्या पोस्टर वारचा नवा अध्याय सुरू झाला। सांगलीच्या जागेवर आग्रही असलेल्या काँग्रेस नेत्यांना आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या समर्थकांनी डिवचले। उमेदवारीसाठी कधी दिल्ली कधी नागपूर हेलपाटे मारणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांचा सोशल मीडियावर समाचार आहे। गेल्या 2 लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या प्रतीक पाटलांना आणि विशाल पाटलांना संजय काकांच्या विरोधात कोणताही करिश्मा करता आला नाही, याची आठवण ठाकरे समर्थकांनी करून दिली। संजय राऊतांनी सांगलीत बस्तान मांडून चाचपणी दौरा सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर ही पोस्टरबाजी सुरू। पण सोशल मीडियावर सुरू झालेलं हे युद्ध नेत्यांच्या तोंडी यायला वेळही लागला नाही। काँग्रेसच्या नेत्यांना, राष्ट्रवादीच्या नेत्यांना आवाहन केलेलं की तुमची नोकरी आता बंद करा आणि महाविकास आघाडीच्या या परिवर्तन यात्रेमध्ये सांगलीत सामील व्हा। नाहीतर लोक तुम्हाला सांगलीची माफ करणार। राऊतांच्या इशाऱ्यानंतरही विशाल पाटलांच्या उमेदवारीवर ठाम असलेले काँग्रेस नेते आता माघार घ्यायला तयार नाही। राजकारणाचा आणि समाजकारणाचा ज्याला माहीत आहे महाराष्ट्रात, तो अनेकांना माहीत आहे। देशाच्या स्वातंत्र्यापासून कुठलाही व्यक्ती तो एखाद्या जनावराला जरी सांगली जिल्ह्यात विचारलं तर जनावरं सुद्धा सांगू शकेल की हा काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी एक विचारधारेचा तो जिल्हा आहे। आणि मी जनावरं का म्हणतो, कारण शेतकऱ्यांची बरीच जनावरं असतात आणि म्हणून संजय राऊत साहेब कुठल्या अर्थाने काय म्हणतात मला त्याच्यावर टीका टिप्पणी करण्याची आवश्यकता वाटत नाही। ठाकरेंचा पठ्ठ्या म्हणत चंद्रहार पाटलांनी प्रचाराचीही सुरुवात केली। दुसरीकडे काँग्रेस तसूभरही मागे हटायला तयार नाही। अशा दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये रंगलेलं पोस्टर वार महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम करू शकतो, याची दखल दोन्ही पक्षांच्या नेतृत्वानं घ्यायला हवी। संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।